माझ्यासकट सर्वांची ला डिटेक्टर टेस्ट करा। फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणाच्या आरोपांवर भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं आव्हान, तर त्या पत्रातील खासदार आपण नसल्याचाही दावा। महिला डॉक्टरसह इतर माझ्यावरच्या सर्व आरोपांमागचे रामराजे निंबाळकरच मास्टरमाइंड। फडणवीसांनी क्लीन चिट दिल्यानंतर निंबाळकरांची पहिल्यांदाच सविस्तर भूमिका, सारे आरोप फेटाळले। तर आरोपांबाबतच्या जाहीर पत्रकार परिषदेत रणजित निंबाळकरांना समर्थकांकडून दुग्धाभिषेक। दरम्यान निंबाळकरांना अश्रू अनावर, ते ढसाढसा रडले। महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी सुषमा अंधारेंचा फलटण पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। एपीआय तेजस्वी सातपुतेंनी संपदाचं खच्चीकरण केल्याचाही आरोप। सरकारनं एसआयटी नेमलीच नाही, अंधारेंचा दावा। सरकार जेनझीला घाबरलंय, निवडणूक आयोग कुणाची नोकरी करतंय हे हळूहळू लक्षात येत आहे। मतदारांसाठी 1 जून ही कट ऑफ डेट ठेवल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा निशाणा। उद्धव ठाकरेंना फक्त हिंदू मराठी दुबार मतदार यादी दिसली, मुस्लिम मतदारांकडे डोळे झाक का, यादी दाखवत मंत्री आशिष शेलारांचा सवाल। ठाकरेंना फक्त मराठी दुबार मतदार दिसले, पण 31 विधानसभा मतदारसंघांमध्ये 2,25,719 दुबार मुस्लिम मतदार। आशिष शेलार यांचा गंभीर आरोप। महाविकास आघाडीच्या अनेक मतदारसंघांचाही उल्लेख। फडणवीसांना पप्पू ठरवल्याबद्दल शेलारांचे आभार। महाविकास आघाडीसोबत निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात या, उद्धव ठाकरेंनी डिवचलं, तर शेलार आणि फडणवीस यांच्यात वाद असल्याचाही टोला। लांगून चालन करणारे पप्पू कोण हे महाराष्ट्राला माहिती आहे। बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, तर लोकसभेत महाविकास आघाडीचे खासदार मतचोरी करून निवडून आले का, ठाकरेंनी स्पष्ट करावं, बावनकुळेंचंही आव्हान। मराठी माझी आई तर हिंदी माझी मावशी, आई मेली तरी चालेल मात्र मावशी जगली पाहिजे। उत्तर भारतीयांसाठी आयोजित कार्यक्रमामध्ये प्रकाश सुर्वेंचं वादग्रस्त वक्तव्य, तर नंतर हात जोडून दिलगिरीही व्यक्त। मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याच्या तयारीला। फडणवीसांच्या मित्रपक्षाकडून छुपा अजेंडा चालवला जातोय। मराठीवरून सुर्वेंच्या वादग्रस्त विधानानंतर हर्षवर्धन सपकाळांची टीका। रोहित आर्या प्रकरणामध्ये दीपक केसरकरांचा गुन्हे शाखा आता जबाब नोंदवणार। सरकारनं पैसे थकवल्याचा आरोप करत या ठिकाणी रोहितनं केसरकरांशी बोलण्याची केली होती मागणी, मात्र केसरकरांनी बोलण्यास दिला होता नकार। ॲडव्होकेट असीम सरोदेंची सनद 3 महिन्यांसाठी रद्द। राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांबद्दलच्या विधानानंतर महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलची मोठी कारवाई। माझ्या विरोधात तक्रार करणाऱ्या भाजपच्या राजेश दाभोळकरवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, न्यायासाठी काम करणार। सनद रद्द केल्यानंतर असीम सरोदे भाऊक, तर 12 ऑगस्टची नोटीस आता पाठवल्याचाही आरोप। असीम सरोदेंवर कारवाई होते, मग धमक्या देणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंवर कारवाई का होत नाही, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांचा सरकारला सवाल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील 2 महिला नेत्यांमध्ये संघर्ष। रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी रुपाली ठोंबरे आक्रमक। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये पीडितेच्या चारित्र्याचं हनन केल्याचाही आरोप। माझ्यावर होणाऱ्या आरोपांवर 2 ते 3 दिवसात भूमिका मांडणार। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। शिरूरमधील चिमुकल्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश। बिबट्याला ठार करण्यासाठी वनविभागाच्या 5 टीम्स तैनात। खासदार अमोल कोल्हेंच्या मागणीनंतर कार्यवाही। निवासी विद्यालयात शिपायांकडून गतिमंद विद्यार्थ्यांना बेदम मारहाण। छत्रपती संभाजीनगरच्या माणकी गावातली घटना, 2ही कर्मचाऱ्यांचं निलंबन, गुन्हाही दाखल। पंतप्रधान पीक विमा योजनेतील तक्रारीवरून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या चौकशीचे आदेश। नुकसानीपोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 ते 5 रुपये जमा झाल्यानंतर अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त। लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा 1500चा हप्ता उद्यापासून जमा होणार। मंत्री आदिती तटकरे यांची माहिती, तर 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन।